आणि आता महत्त्वाची 25 बातमी आपण पाहूया। महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळणार, सूत्रांची माहिती। काँग्रेस संभाजीराजेंसाठी जागा सोडण्याच्या तयारीत, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये जेपी नड्डा आणि फडणवीसांमध्ये राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा, भाजप चौथा उमेदवार देण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांना भेटून याविषयी चर्चा करणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। गावागावामध्ये मोदी सरकारचा रथ फिरतोय, सरकार आपल्या दारी थापामारी, सरकारचा रथ गावकरी अडवतात, परत पाठवतात। उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका। उद्धव ठाकरे यांना मत देणं म्हणजे सनातन विरोधी स्टॅलिनला मत देणं, ठाकरेंना मत म्हणजे राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मत। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। जेवढी चिंता बिल्किस बानोची तेवढी दिशा साली यांची का नाही? उद्धव ठाकरेंना फक्त बिल्किस बानो दिसतात का? ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला नितेश राणे यांचं उत्तर। उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच, रायगडच्या भूमीतील भाषणात ठाकरेंनी बिल्किस बानोवर दया दाखवली, आशिष शेलार यांचं वक्तव्य। अत्याचार झालेल्या स्त्रीला धर्माचं लेबल लावत असाल तर हा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? ट्विट करत रोहित पवारांचा शेलारांवर हल्लाबोल। धुळ्यामध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, दादांच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीमध्ये नारायण राणे, राज ठाकरे, शिंदेंचा समावेश करा, आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। मनोज जरांगे पाटलांना आता सरकारी सुरक्षा असेल, जरांगेंच्या सुरक्षेसाठी 24 तास 2 सशस्त्र पोलीस असतील। राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने जरांगेंच्या सुरक्षेसाठी आजपासून 2 कॉन्स्टेबलची नेमणूक। मनोज जरांगे मोठे नेते आहेत, ते काहीही करू शकतात। मनोज जरांगे यांनी बजेटमधून आरक्षण देण्याची मागणी केली, बजेटमधून आरक्षणाची मागणी करणं हे कुणाला सुचलं नसेल। मंत्री छगन भुजबळांची मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका। एकीकडे मराठा समाजाला पाठिंबा तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांना उचकावून दुटप्पी भूमिका मांडायची, अंबादास दानवे यांची भाजपवर टीका। मनसेकडून पुण्यामध्ये 5 जण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू आगसकर, किशोर शिंदे आणि गणेश सातपुते इच्छुकांच्या यादीत। मुंबईमध्ये भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक, देवेंद्र फडणवीसांचं प्रमुख मार्गदर्शन, बावनकुळेंचा देखील लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी कानमंत्र। केंद्र सरकारकडून दक्षिण भारतावर कायम अन्याय सुरू राहिल्यास स्वतंत्र देशाची मागणी करावी लागेल। काँग्रेस खासदार DK सुरेश यांचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपकडून कारवाईची मागणी।